नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम अंशकालीन स्त्री परिचारांना आव्हान करतो की महाराष्ट्रातील अंशकालीन स्त्री परिचारांच्या प्रश्नावर सातत्याने कृती समितीच्या नेतृत्वाखाली आपण पाठपुरावा करत आहोत. गेल्या रविवारीसुद्धा अंशकालीन स्त्री परिचारांच्या प्रश्नासंदर्भात कोल्हापूरच्या अंशकालीन स्त्री परिचार तसंच आयटकचे नेते कॉम्रेड ॲडव्होकेट बळवंत पवार यांनी प्रकाश आंबेडकर साहेब राज्याचे आरोग्यमंत्री यांच्याशी भेट घेतली आणि आपल्या सगळ्या प्रश्नांच्या बाबत त्यांना जाणीव करून दिली. आणि ही जाणीव करून देत असताना त्यांना सांगितलं की लवकरात लवकर याचा निर्णय घ्या. याबाबत आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी अंशकालीन स्त्री परिचार प्रश्नाबाबत स्वतः आरोग्यमंत्र्यांशी मी बोललो आहे अशा प्रकारची भूमिकाही त्या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे. आणि महाराष्ट्रातील सर्व अंशकालीन स्त्री परिचाराचा प्रश्न सुटावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्याची माहिती दिली. त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की आपण महाराष्ट्रातील अंशकालीन स्त्री परिचारांना तुम्ही जे काही प्रयत्न करतायत, जो काही निर्णय होणार आहे त्याबाबत तुम्ही सगळ्यांच्या आम्ही मेळावा घेतो, त्या मेळाव्याला आपण उपस्थित राहावं. तर आदरणीय आंबेडकर साहेबांनी मेळाव्याला उपस्थित राहण्याच्या बाबत प्रकाश आंबेडकर साहेबांनी ॲडव्होकेट बळवंत पवार यांना आश्वासित केलं की मी मेळाव्याला येतो आणि आपल्या सगळ्या मागण्यांसंदर्भात चर्चा करू आणि आपल्या मागण्या योग्य आहेत त्या सुटवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तर या संदर्भात 1-2 दिवसामध्ये आंबेडकर साहेब वेळ देणार आहेत, तारीख सांगणार आहेत आणि त्याप्रमाणे आपण आयटकसह सर्व कृती समितीच्या सर्व संघटना एकत्रित आपण हा मेळावा यशस्वी करूया. सर्व अंशकालीन स्त्री परिचारांना आवाहन करतो की खूप कष्टाने तुम्ही काम करतायत, खूप लढलेले आहात, खूप संघर्ष केलेले आहेत. आपल्यावरच्या अन्यायाची जाणीव सर्वांना आहे, परंतु त्याच्यासाठी योग्य पद्धतीने पाठपुरावा करूया इतकंच मी आपल्याला आवाहन करतो. आणि आपण कोल्हापूरमध्ये होणारा जो मेळावा असेल त्याला आपण ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं. कोल्हापूरचे सर्वच स्त्री परिचर, आजूबाजूची जिल्ह्याची स्त्री परिचर अधिक संख्येने उपस्थित राहणार आहेत याची आपण नोंद घ्यावी. आणि आपला हा मेळाव्याची तारीख नक्की झाल्यावरती आपल्याला कृती समितीच्या वतीने आम्ही आव्हान करू, त्याला आपण उपस्थित राहावं असं आवाहन करतो. आपल्या अन्यायाच्या विरोधात लढूया आणि लवकर आपण जिंकू असा आम्हाला विश्वास आहे. आणि त्यासाठी पाठपुरावा करायचं काम सातत्याने करत आहोत आणि करत राहू इतकंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.